दिवाळी फराळामध्ये आज आपण पारंपरिक पद्धतीने शेवचे लाडू करूया. त्यासाठी अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे. चाळून घेतले. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मऊ असं तयार करून घ्यायचं. पिठामध्ये गाठी तयार होऊन द्यायच्या नाही. त्या शेवग्यामध्ये मिडियम आकाराची शेव असते, त्याची साईजची चिपळी घालून पीठ भरून घ्यायचं. त्यानंतर गरम तेलामध्ये शेवग्यानं ही शेव पाडून घ्यायची. शेव जास्त कडक तळायची नाही, मिडियममध्येच तळायची. म्हणजे जास्त कच्ची ठेवायची नाही आणि जास्त पुढं कडक पण घ्यायची नाही. शेव अशा प्रकारे आपण शेव घालून घेऊया. त्यानंतर ही शेव गरम आहे तोपर्यंतच बारीक चुरून घ्यायची, कारण थंड झाल्यानंतर चुरली जात नाही. आणि समजा चुरली नाही गेली तर मिक्सरला थोडीशी काय करायची, फिरवून घ्यायची, तरी बारीक होती. पण हातानं जी चुरून शेव केली जाते त्याचे लाडू एकदम खमंग आणि खूपच टेस्टी होतात. अशा प्रकारे ही शेव चुरून घ्यायची. सर्व पिठाची शेव पाडून घ्यायची आणि चुरून घ्यायची. त्यानंतर ह्यामध्ये काजू, बदाम, मगजचे बी, विलायची पावडर हे सर्व घालून घ्यायचे आणि वरून 3 ते 4 चमचे काय करायचे, तूप घालून घ्यायची. तूप घातल्यामुळे ह्या शेवच्या लाडूला एक वेगळ्या प्रकारची टेस्ट येते. हे घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि 5 ते 10 मिनटं झाकून ठेवायचं. त्यानंतर आपल्याला ह्या लाडूसाठी पाक तयार करून घ्यायचा आहे. अर्धा किलो पीठ आहे म्हणल्यावर अर्धा किलो साखर घ्यायची आणि साखरमध्ये पाणी भिजेल एवढे पाणी घालायचे. नंतर चांगली उकळी येऊन द्यायची आणि उलटण्यानं असं वरती करायचं, म्हणजे एक तार आली की समजायचं पाक आला आहे. किंवा हाताला बोटाला पण घेऊन बघायचं, चिटकलं की पाक आला आहे समजायचं. त्यानंतर गरम पाक आहे तोपर्यंतच ह्या शेवमध्ये घालून घ्यायचा, म्हणजे पाक शेवमध्ये छान मुरला जातो. आणि थोड्या वेळाने हलवलं की छान असा आपला काय होतो, पाक मुरला जातो आणि हे शेवचे पण लाडू झटपट बांधायला येतात. बघा, एकदम छान लाडू बांधायला येतात आणि असे झटपट झालेले त्यावर मनुके लावून छान असे लाडू वळून